परब आणि सर्व पदाधिकारी यांनी मंचाजवळ यायचं आहे। प्रसाद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्प अर्पण करायचं आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनजी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प आंबेडकर यांचा, सावित्रीबाई फुले यांचा, प्रबोधनकारजी ठाकरे यांचा, सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सागर भद्रिके सुद्धा इथे उपलब्ध झालेले, अवेलेबल झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमाच्या। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे घनश्यामजी परब, सचिव गोरेगांव। राष्ट्रभाषा का जो दिनानिमित्त है आज सीनियर सिटीजन और एक आप क्या कहना चाहेंगे? आज कवी शिरवाडकर यांचा वाढदिवस आहे, त्यांना कुसुमराज म्हणून बोललं जातं। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज मनसेतर्फे हा मराठी भाषा दिवस गेली 17 वर्ष आम्ही साजरा करतोय। त्या निमित्ताने आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरता एक वेगळा कार्यक्रम आयोजलेला होता, त्यामध्ये आज आम्ही त्यांचं संगीत कृती खेळायला त्यांना दिलं, एक मेडिकल किट त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। आणखीन गायन स्पर्धा बोलता येणार नाही, पण ज्यांना गायचं होतं त्यांनी मंचावरून त्यांना गाण्याचा प्रयत्नही केलेला आहे। एक वेगळा कार्यक्रम आयोजन केलेला होता मनसेतर्फे। कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे मराठी राजभाषामध्ये, तुमचं हे वाटतं कसं, काय संदेश देणार मराठी समाजाला? माझ्या सर्वांना एकच विनंती की आपण सर्वांनी या महाराष्ट्र राज्यात सर्वांनी मराठीमध्येच बोललं पाहिजे। कोणी समोरचा परकी आपण बोलायला आला तरी आपण आपल्या जी भाषा आहे, राज्यभाषा जी आहे, मातृभाषा जी मराठी, तर सर्वांनी मराठीमध्ये बोलावं, ही माझी सर्वांना एक उद्देश सांगेन। आणि एक तुम्हाला एक सांगेन, हा कार्यक्रम जिथे होतोय आज प्रबोधन ग्राउंडवर हा कार्यक्रम होतोय। प्रबोधन ग्राउंड मी तुम्हाला माहिती दिलं, शिवसेनेने प्रबोधनी संस्था आहे, त्यांनी या बरेच वर्ष ग्राउंड त्यांनी महानगरपालिकेकडून भाडेतत्वावर ते यूज करत होते। पण आज हा ग्राउंडवर पहिल्यांदा मनसेचं कार्यक्रम गेल्या 18 वर्षामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे। बाजूचा टर्फ हा त्यांनी इतरांना खेळायला बंद केला, म्हणजे गोरेगाव नागरिकांना खेळायला बंद केलेला, तो आम्ही उघडून दिलो। खेलकूदमध्ये किती लोक हे सहभागी झाले, किती लोक हे पार्टिसिपेट केले? आजच्या कार्यक्रमाला 250 ते 300 ज्येष्ठ नागरिक होते, काही अजून कार्यक्रम खेळता येतो। मी आज ह्या कार्यक्रमाच्या नावाने म्हणजे सांगू इच्छितो की ह्या ग्राउंडवर कार्यक्रम झालेला आहे। ह्या ग्राउंडवरती गोरेगावकरांचा हा ग्राउंड बंद करण्यात आला होता खेळण्याकरता, म्हणजे संध्याकाळी वावरण्याकरता, सकाळी वावरण्याकरता, खेळण्याकरता बंद करण्यात एक भाग उघडून गेले। आणि ते पण एक कारण होती, आम्हाला कार्यक्रमाचे प्रोग्राम घ्यायचा होता, कार्यक्रम घेतलेला आहे। हे आजचे जे कार्यक्रम त्यांचे नेतृत्व आयोजक पण आहेत रुद्र जाधवजी, मराठी भाषाचे तुम्ही काय सांगणार, काय बोलणार आहात? माझं फक्त एकच आपल्या मराठी माणसांना आणि पूर्ण महाराष्ट्राला एकच सांगणं आहे की आपण एकमेकांना सपोर्ट करावं आणि एकमेकांना एक साथ आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जपावी। सोबत राजसाहेबांना पण तुम्ही भरघोस मताने येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय करावा। त्यामागचं कारण हेच आहे की सिनियर सिटीजनला आम्ही मदत करण्याचा एक छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न करतो। आज वरिष्ठ नागरिकांना त्यांनी इथे बोलवलं आणि असा आगळावेगळा कार्यक्रम गोरेगावमध्ये तर कोणीच नाही केला। आणि त्यांनी आणखी पण तुम्हाला सांगितलं की आज जे हे मैदान आहे ते त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा मनसैनिक कार्यक्रम साजरा केला आणि खूप लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सर्व मनसैनिकांनी त्या लोकांना मदत केली आणि खूप छान आयोजन केलं। आम्ही त्यांच्या नेहमी पाठीशी आहोत।